नमस्कार, मी गोपाळ भोसले, यशस्वी ट्रेडरचं गुपित, जे की कोर्स विकणारे कधीच सांगत नाहीत. कारण की जर ते हे सिक्रेट त्यांनी सांगितलं तर त्यांची कोर्सेस हे विकणारच नाहीत. यामध्ये या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक वास्तव समजेल, जे तुम्ही कसं वापरू शकता ट्रेडिंग करताना, तेही इन डिटेल सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा. या कंटेंट सोबतच मराठी माणसाने शेअर मार्केटमधून पैसे कमवावे, अर्थात ट्रेडिंग मधून सुद्धा. त्यासाठी आपण लागणारा प्रत्येक कंटेंट हा देणार आहोत. त्यामध्ये असेल पीडीएफ असतील, त्यामध्ये असेल प्रॅक्टिकल लाईव्ह ट्रेडिंगचे कोर्सेस असतील, त्यामध्ये वैयक्तिक मार्गदर्शन असेल, हे तुम्हाला मिळणार आहे, तेही एकदम फ्री मध्ये. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पण त्यासाठी मला तुमचा सपोर्ट हवाय. सपोर्ट म्हणजे काय? जर तुम्हाला शेअर मार्केटमधून पैसे कमवायचे, जर तुम्हाला शेअर मार्केटमधून एक रुपयाही न घालवता किंवा कमीत कमी लॉसेस घेऊन जास्तीत जास्त प्रॉफिट कमवायचा आहे, तर कमेंट करा यस. 500 जर कमेंट आल्या तर मी तुम्हाला शेअर मार्केटमधून पैसे कमवण्यासाठी लागणारा प्रत्येक कंटेंट हा तुमच्या सोयीनुसार ठराविक वेळेत देईन. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आजचा हा टॉपिक जो आहे त्यामध्ये तुम्ही शेअर मार्केट ट्रेडिंग मधून हजारो रुपये कमवू शकता, तेही कोणत्याही कोर्सेस विना. म्हणजे कोर्सेसची व्हॅल्यू फक्त त्याच्यात 10% आहे आणि ते सिक्रेट आहे, ते 90% काम करतं. चला तर मग मोबाईल स्क्रीनवर त्यावर मी तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट दाखवेल, माझं PNL दाखवेल, ज्यामध्ये मला खरंच फायदा झाला. चला तर मग मोबाईल स्क्रीनवर. जेव्हापासून मी या गोष्टीचा अभ्यास केला आणि त्यावर थोडं काम केलं, त्यानंतर मी 10 ट्रेड घेतले. त्यामध्ये आता मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. तर मित्रांनो, पण अगोदर हे PNL पाहण्याच्या अगोदर लक्षात घ्या, जर तुम्हाला प्रॉफिट झालं तर त्याच्यामध्ये चार्जेस जे असतात त्याच्यामधून हे कट होऊन तुमच्या अकाउंटला अमाऊंट क्रेडिट होते. पण जेव्हा लॉसेस होतात तेव्हा ती अमाऊंट प्लस होते चार्जेस, आणि ती अमाऊंट तुमच्या अकाउंटमधून डिडक्ट होते, कटते. समजा तुमचं 50 रुपये प्रॉफिट झाले आणि 20 रुपये चार्जेस लागले, तर 30 रुपये तुमच्या अकाउंटला येणार. पण जर तुमचे 50 रुपये लॉसेस झाले तर 50 प्लस 20 70 रुपये तुमचे अकाउंटमधून डिडक्ट होणार. तर पहिल्या ट्रेडमध्ये प्रॉफिट चार्जेस कटून 104 रुपये आपल्याला अकाउंटवर क्रेडिट झाले. त्याच्यानंतर 8 रुपये 18 पैसे, त्यानंतर 68 रुपये 57 पैसे. यामध्ये 30 रुपये जे आपले लॉसेस झाले होते त्यामध्ये चार्जेस ॲड झालेत, त्याच्यामुळे मोठं दिसते. पण ओव्हरऑल जर तुम्ही पाहिलं 37 रुपये 1 रुपया, कारण की जास्त क्वांटिटी बाईंग सेलिंग केल्यामुळे चार्जेस जास्त लागले. 13 रुपये 5 रुपये लॉस. त्यानंतर 52 रुपये 22 रुपये हे FNOचे आहेत. मी फक्त इक्विटी इंट्राडेमध्ये ट्रेड घेतले होते. त्यामध्ये 9 रुपये 73 पैसे. हे असे जे 10 ट्रेड आहेत मित्रांनो, त्यापैकी 8 ट्रेड प्रॉफिटेबल तुम्हाला दिसत आहेत. पण इथे 9 ट्रेड प्रॉफिटेबल झालेले आहेत. 10 पैकी 9 ट्रेड प्रॉफिटेबल आहेत, कारण की या ट्रेडमध्ये सुद्धा मला प्रॉफिट झाला होता. पण प्रॉफिटहून जास्त हे चार्जेस लागल्यामुळे इथे आपल्याला अमाऊंट डिडक्ट झालेली पाहायला मिळते. तर मित्रांनो, हे 10 ट्रेड जे आहेत, या 10 ट्रेडमधून काय शिकायचं आहे आपल्याला? अगोदर मी 10 पैकी 6 ते 7 ट्रेडमध्ये 8 ट्रेडमध्ये प्रॉफिट करायचो, पण त्यामध्ये मी ओव्हरऑल लॉसेसमध्येच होतो. का? कारण की माझी सायकोलॉजी तेवढी स्ट्रॉंग नव्हती. मागच्या 1 महिन्यापासून मी सायकोलॉजीवर काम करतोय आणि खतरनाक रिझल्ट भेटत आहेत, ते तुम्ही तुमच्या समोर आहेत. आता मी एवढी कमी कॅपिटल का वापरतोय, फक्त 3000? कारण की जर तुम्हाला सायकोलॉजी स्ट्रॉंग ठेवायची असेल तर हळूहळू कॅपिटल वाढवा. जेवढी सायकोलॉजी तुमची स्ट्रॉंग राहील जेवढ्या कॅपिटलवर,
तेवढ्याच कॅपिटलवर तुम्ही ट्रेड करायला पाहिजे. आता मी इतके दिवस भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे का पेपर ट्रेडिंग करा. तर मित्रांनो, आता पेपर ट्रेडिंगचा सराव खूप झाला. आता रिअल ट्रेडिंगकडे आपल्याला वळणे खूप गरजेचं आहे. कारण की रिअल आता मी आता सायकोलॉजीवर काम करतोय आणि मी सायकोलॉजी तुम्हाला शिकवू शकतो. याचं कारण म्हणजे मी बॅचलर डिग्री घेतोय सायकोलॉजीमध्ये, यावर्षी 3rd इयरला आहे. पण त्याच्यामुळे सायकोलॉजीचा थोडा जास्त अभ्याससुद्धा आहे. पण त्याचबरोबर सायकोलॉजी शिकताना ती आपली स्ट्रॉंग सायकोलॉजी जेवढ्या कॅपिटलवर आपल्याला ठेवता येईल तेवढंच कॅपिटल वापरायचं आहे, जेणेकरून आपली सायकोलॉजी स्ट्रॉंग राहील. कारण की जेव्हा आपण पेपर ट्रेडिंग करतो तेव्हा माझे 10पैकी 10 ट्रेड हे प्रॉफिटमध्ये असतात. जेव्हा मी पेपर ट्रेडिंग करतो तेव्हा माझे 10पैकी 10 ट्रेड हे प्रॉफिटेबल असतात. पण जेव्हा मी रिअल ट्रेडिंग करतो तेव्हा फक्त 6 ते 7 ट्रेडच प्रॉफिटेबल होतात आणि त्यामध्येही ओव्हरऑल लॉसेसच असतात. कारण की लॉसेस हे मोठे आणि प्रॉफिट हे मिनिमम असतं. पण जेव्हापासून ट्रेडिंग सायकोलॉजीवर काम केलं, कारण की स्वामी समर्थाच्या कृपेने मला एक माहिती कळाली का जी यशस्वी ट्रेडर कोण 90% जे आहे तुमची सायकोलॉजी काम करते. सायकोलॉजी जर तुम्हाला मार्केटमधून पैसे कमवायचे असेल तर, आणि 10% फक्त त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजीज, तुमचं टेक्निकल ॲनालिसिस, तुमचं कोर्सेस हे काम करतात. त्यामुळे सायकोलॉजीला खूप महत्त्व आहे. 90% महत्त्व आहे. हे मलासुद्धा खरं वाटत नव्हतं, पण काय फरक पडतो, कारण की तो यशस्वी ट्रेडर होता जो मला सांगणारा. त्यामुळे मी सायकोलॉजीवर काम केलं आणि त्याचे रिटर्नसुद्धा मला मिळालेले आहेत. हे तुम्ही पाहू शकता का सुरुवातीपासून वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या फक्त लाईव्ह ट्रेडिंगमध्येच सांगल्या जाऊ शकतात, लाईव्ह ट्रेडिंगमध्ये शिकवल्या जाऊ शकतात. जर तुम्हाला त्या टिप्स अर्थात सायकोलॉजी शिकायची असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. यस, 500 कमेंट जर आल्या आणि 500 लाईक जर आले या व्हिडिओला तर मित्रांनो पूर्ण सायकोलॉजी मी तुम्हाला लाईव्ह ट्रेडिंगसोबत शिकवेल, हे मी तुम्हाला शब्द देतो. तर मित्रांनो, आता आपण पाहिले की प्रॉफिट अँड लॉस, आता त्यामध्ये आपल्याला पेपर ट्रेडिंग करायची आहे पण पूर्णतः नाही. आता आपल्याला रिअल ट्रेडिंगला सुरुवात करायची आहे. रिअल ट्रेडिंगला सुरुवात करायची आहे. खूप जास्त नाही, एकाच क्वांटिटीने ट्रेड घेऊ शकता. 100, 200, 500 कितीही कॅपिटल घेऊन तुम्ही इक्विटी इंट्राडेमध्ये ट्रेडिंगला सुरुवात करायची आहे. कारण की जोपर्यंत तुम्ही ट्रेडिंग शिकणार नाही, तुम्हाला ट्रेडिंगचा प्रॅक्टिकल नॉलेज येणार नाही, तोपर्यंत तुम्ही मार्केटमधून पैसे कमवणं शक्यच नाही. कारण की पेपर ट्रेडिंगमध्ये आपले इमोशन्स काय असतात, पेपर ट्रेडिंगमध्ये आपल्याला प्रॉफिटच होतं कारण की आपली ते जे सायकोलॉजी असते ती स्ट्रॉंग असते. पण जेव्हा आपली रिअल मनी लागलेली असते तिथे आपली सायकोलॉजी चेंज होते आणि आपण लॉसेस बुक करतो. त्यामुळे रिअल ट्रेडिंग करा, एकाच क्वांटिटीने करा, 100 रुपयाच्या कॅपिटलने करा, पण रिअल ट्रेडिंगला आता सुरुवात करायची वेळ आलेली आहे. त्यामुळे रिअल ट्रेडिंग करताना ज्या चुका होतात, कारण की आपलं 100 रुपये जर कॅपिटल वापरलं इक्विटी इंट्राडेमध्ये तर खूप काय मोठे लॉसेस होत नाहीत, लेटले 4 ते 5 रुपयांचे, पण आपल्याला चांगला एक्सपिरियन्स देऊन जातात, खूप काही शिकवून जातात. त्यामुळे आपण रिअल ट्रेडिंगला सुरुवात करायची आहे. आता रिअल ट्रेडिंगमध्ये मी सुद्धा मोठ्या कॅपिटलने ट्रेड करायचो, लॉसेस बुक करायचो, प्रॉफिट बुक करायचो, कारण की मी खूप टेक्निकल ॲनालिसिस, वेगवेगळे कोर्सेसच्या लेवलचं जे अभ्यास आहे ते केलेलं आहे, पण कोर्सेस कोणतेही लावलेले नाहीत. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. तर या नॉलेजच्या माध्यमातून माझं प्रॉफिट होत होतं पण लॉसेस मोठे होत होते. मी बऱ्याच वेळा मोठं कॅपिटल असल्यामुळे मीच काय कोणीही घाबरून जातं आणि लॉसेस बुक करतं, ते माझ्यासोबत होत होतं. मी सायकोलॉजीवर काम करायला सुरुवात केली आणि आज माझं लॉसेसचं प्रॉफिटमध्ये रूपांतर झालेलं आहे.
जर तुम्हालाही शेअर मार्केटमधून पैसे कमवायचे असतील आणि या व्हिडिओमधून थोडी जरी व्हॅल्यू मिळाली असेल आणि तुम्हाला असेच व्हिडिओ हवे असतील ट्रेडिंग सायकोलॉजीवर, तर कमेंट करा यस. 500 कमेंट जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला ट्रेडिंग सायकोलॉजीवर व्हिडिओ पाहायला आपल्या अपलोड होताना आपल्या चॅनलवर दिसतील. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. शिका आणि कमवा.